आता विकास लवांडे गेल्या 2 महिन्यापासून अजितदादाची घटना घडल्यापासून आम्ही सर्वजण दुःखात होतो आणि धक्क्यातही होतो। त्या धक्क्यातून आता आम्ही कसेबसे सावरतो, पुढे येतोय आणि मला वाटतं विकास लवांडेचं दादांच्या मृत्यूनंतर अजितदादांचं प्रेम खूप जागृत झालं। हेच विकास लवांडे अजितदादा हयात होते त्यावेळेस गद्दार म्हणून अजितदादाला अनेक भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे। अजितदादांवरती जागृत झालेलं प्रेम हे विकास लवांडेचं पूर्णपणे राजकीय प्रेम आहे। विकास लवांडे तुम्ही जर तो निकष लावत असाल तर या निकषावरती तुमच्या पक्षातले माजी प्रदेशाध्यक्ष सुद्धा सहआरोपी होऊ शकतात, हे त्यांनी लक्षात ठेवावं। आणि तुमच्या पक्षातले कोण नेते त्या बाबाला भेटायला गेले होते हेही आम्हाला सांगावं लागेल। उगाच प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी गेल्या काही दिवसापासून बघतोय तुम्हाला कावीळ झालेला आहे। सुनेत्रा वहिनी पवार ज्या पद्धतीनं काम करतायत, कुठंतरी तुम्हाला सुनेत्रा वहिनी पवार, पारदादा किंवा आमच्या पक्षातले इतर नेते यांना त्रास देण्याचं टार्गेट हे दिलंय की काय हे सातत्यानं आम्हाला त्या ठिकाणी जाणीव होते। कारण तुमचा अजेंडा पूर्णपणे पाहिलेला तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात आहे। त्याचं काय कारण आहे हे तुम्हालाच माहिती, परंतु जाणीवपूर्वक काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्रास देण्याचं, बदनाम करण्याचं काम हे विकास लवांडेकडनं केलं जातंय किंवा त्यांच्या काही लोकांकडनं केलं जातंय। फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडावी यासाठी कट कारस्थानं केली जात आहेत। त्याच्या मागचं कारण काय हे तेच सांगू शकतात। तुम्ही किती जरी काही प्रयत्न केले तरी राष्ट्रवादी हा सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वामध्ये एक संघ आहे आणि तो राहील याचा विश्वास आम्हाला आहे। आणि तुम्ही जे आरोप केलेत त्याच्यामध्ये मग माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबाला जसं म्हणता तुम्ही की सहआरोपी करा, तसं तुमचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबाला सुद्धा सहआरोपी केलं गेलं पाहिजे का, ह्याचं उत्तर विकास लवांडे यांनी द्यावं। या सगळ्या संदर्भात सुषमा अंधारे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की रुपाली चाकणकर यांना खरंच या सगळ्या संदर्भात सहआरोपी करणं गरजेचं आहे। कारण की अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे संबंध जवळपास 16 वर्षांपासून आहेत आणि ते त्यांना गुरुस्थानी मानत होते। त्यांच्या शिवनिका ट्रस्टवरती ते सदस्य आहेत, त्यामुळे सहआरोपी करणं अत्यंत गरजेचं आहे। अशा पद्धतीची मागणी केली जाते तुमच्या पक्षाच्या त्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष। एक तरी या प्रकरणाची सखोल चौकशी चालू आहे। या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होणारच आहे। भोंदूबाबांनी ज्या लोकांना फसवलंय किंवा भोंदूबाबांनी ज्या पद्धतीनं लोकांची फसवणूक केलं त्यांच्यावरती कारवाई चालू आहे। आता कोण राजकीय हेतूनं प्रेरित होऊन आमच्या पक्षाच्या नेत्यावरती आरोप करत असेल तर त्याला फारसं महत्त्व देण्याचं कारण नाही। आता त्याच्यामध्ये चौकशी चालू असताना त्याच्यावरती अधिक बोलणं हे उचित ठरणार नाही। चौकशी अंती सत्य समोर बाहेर येणार आहे। आज रुपालीताईनं त्यांच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि चौकशीमध्ये कुठेही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी त्यांनी घेतलेली आहे। चौकशी अंती सत्य बाहेर येईल आणि जे लोक राजकीय हेतूनं प्रेरित होऊन आरोप करतायत ते सगळे उघडे पडतील। परंतु अंजली दमानिया देखील या सगळ्या प्रकरणामध्ये बोलतात आहेत की रुपाली चाकणकर यांना पक्षामध्ये वाचवणारं फक्त एकच नाव आहे, ते म्हणजे सुनील तटकरे त्यांच्या पाठीशी आहेत, त्यामुळे त्यांना सातत्यानं वाचवलं गेलेलं आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पहिल्याच दिवशी रुपाली चाकणकर यांच्या दोन्ही पदाचा खरं तर राजीनामा घेणं अपेक्षित होतं, परंतु ते त्यांनी घेतलं नाही अशा पद्धतीचं मत ते व्यक्त करतात। बघा, बाहेरचे लोक अनेक आहेत ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडायचे आहे, एकीकडे गट दाखवायचे आहेत। हे अनेक दिवसापासून काही सामाजिक कार्यकर्ते, काही राजकीय नेते जाणीवपूर्वक प्रयत्न काही दिवसापासून केले जात आहेत। आमच्या पक्षामध्ये सुप्रीम लीडर म्हणून सुनेत्रा वहिनी पवार आहेत, त्यांचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम असतो। वहिनीसुद्धा या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत। या प्रकरणामध्ये स्वतःहून रुपालीताईंनी वहिनीशी चर्चा करून यावरती आपला राजीनामा दिलेला आहे। या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी व्हावी यासाठी ते सुद्धा प्रयत्न करणार आहेत। आता कोण काय बोलतंय, कुणाला काय राजकीय साध्य करायचं आहे, कोण सामाजिक कार्यकर्ता कशा पद्धतीनं बोलतोय, कुणाच्या सांगण्यावरनं बोलतोय हे लवकरच बाहेर येईल। परंतु आमची सुद्धा भूमिका आहे, खराच्या प्रकरणामध्ये
अधिक गतीनं चौकशी व्हावी, घरातनं ज्या पद्धतीनं लोकांच्या भावनेशी खेळलेलं आहे कठोरातली कठोर कारवाई व्हावी ही आमची सुद्धा मागणी आहे. आणि या प्रकरणामध्ये कुणाला पाठीशी घालण्याचं काम हे कुणाकडनंही केलं गेलेलं नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी अनेक राजकीय नेते अनेक सामाजिक कार्यकर्ते ॲक्टिव्ह झालेत. त्यांचंही पितळ थोड्या दिवसामध्ये उघडं पडेल. विकास लावंडे यांनी एक असा दावा केला आहे की माणिकराव कोकाटे हे सिन्नरचे गेल्या पाच टर्मचे आमदार आहेत. ह्याच आमदारांचे अर्थात माणिकराव कोकाटे आणि अशोक खरात यांचे विरोधातले संबंध होते, म्हणजे एकमेकांच्या विरोधात होते हे. त्यामुळे अशोक खरात यांनी खरं तर माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवावं अशा पद्धतीचा सल्ला जो आहे तो सुनील तटकरे यांना दिलेला होता. आणि त्या सगळ्या संदर्भातला फोन सुद्धा अशोक खरात यांनी सुनील तटकरे यांना केला होता, अशा पद्धतीचा दावा ते करतात. बघा, विकास लवांडे हे अफवा पसरवण्यामध्ये त्यांचा हात महाराष्ट्रात कुणीही पकडू शकत नाही. एकतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले निर्णय घेण्याचा सर्वस्व अधिकार हा अजितदादांना होता. कुणाला मंत्री करायचं, कुणाला पक्ष संघटनेत जबाबदारी द्यायची, हे सर्वस्व अधिकार हे अजितदादांना होते. आणि अजितदादा आपल्या सहकार्यासोबत चर्चा करून त्याबाबतचे निर्णय घ्यायचे. एकतरी विकास लवांडेनं आमच्या पक्षात काय चाललंय कॅमेरे लावून बघत बसण्यापेक्षा तुमच्या पक्षातले आमदार, तुमच्या पक्षातले खासदार हे भारतीय जनता पार्टीमध्ये कधी निघून जात आहेत हे तुम्ही पाहत बसावं. गेल्या 4-5 दिवसामध्ये तुमच्या पक्षातल्या आमदारांनी कुणाची भेट घेतली, ते कुठल्या पक्षासोबत जात आहेत हे मी तुम्हाला थोड्या दिवसामध्येच सांगतो. आमच्या पक्षाच्या पाठीमागं दुर्बिन घेऊन बघत बसण्यापेक्षा तुमच्या पक्षातल्या नेतृत्वाकडे लक्ष ठेवा. लवकरच ते दुसऱ्या पक्षात जाण्याच्या मार्गावर आहेत. इतराकडे लक्ष ठेवण्यापेक्षा आपल्याकडे दुर्लक्ष होणे ह्याची काळजी त्यांनी घ्यावी. फर्दर तुमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 3 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी रात्री खूप उशिरा जी आहे ती भेट वर्षा निवासस्थानी घेतलेली होती. खरं तर दिल्लीतलं सेशन आटपून ते सोमवारी रात्री अचानकपणे मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेले होते. त्या भेटीमध्ये विखे पाटील सुद्धा होते आणि ही सगळी भेट जी आहे ती खरात प्रकरणावरतून झाली अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते. बघा, अनेक दिवसापासून राज्यात महायुतीचं सरकार झाल्यापासून महायुतीचे नेते एकमेकाला सातत्यानं भेटत असतात. राज्यामध्ये जे काही राजकीय परिस्थिती उद्भवते त्यावरती चर्चा करतात, त्यामध्ये तोडगा काढतात, त्याच्यामध्ये कसं पुढं जायचं ते ठरवत असतात. ती भेट या प्रकरणात होती का कशा संबंधित होती याबाबतची रीतसर माहिती तेच सांगू शकतात. परंतु मला वाटतंय सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवरती अधिवेशनामधल्या विषयावरती हे त्यांची भेट झाली असेल याबाबतची अधिकची माहिती तेच तुम्हाला सांगू शकतील. आज अजित पवारांना जाऊन 2 महिने झालेले आहेत, परंतु अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी जी आहे ती काही व्यवस्थित होत नाही आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण की अनेक प्रश्नचिन्ह या अपघाताच्या संदर्भातले अजून देखील समोर आहेत, ते पुसले गेलेले नाहीत प्रश्नचिन्ह. बघा, दुर्दैवी अपघात होऊन आज 2 महिने झालेले आहेत. ही 2 महिने कशा पद्धतीनं आम्हाला गेलेले आहेत त्याचं आम्ही शब्दामध्ये पुन्हा सांगू शकत नाही. अशा पद्धतीचं दुःख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती, अजितदादावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती झालेलं आहे. या प्रकरणाचा तपास हा अधिक गतीनं व्हावा ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सुद्धा शेवटच्या दिवशी त्या तपासाच्या बाबतीत अधिक विश्लेषण करून सांगितलेलं आहे. या तपासामध्ये जर कोणी दोषी असेल, घात केलेला असेल तर त्याला आम्ही जमिनीतून उकरून काढून त्याचा शोध लावू, ह्या अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. आमची एवढीच विनंती आहे की ह्या तपास अधिक जलद गतीनं व्हावा आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर या तपासातलं अंतिम सत्य बाहेर यावं अशी विनंती आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमच्या आमदारांनी जाऊन भेट घेऊन सांगितली होती. या प्रकरणाची तपास होण्यासाठी वहिनी असतील, पारदादा, जयदादा हेही असतील, यांनीसुद्धा अनेक वेळा देशातल्या उच्च नेत्यांशी संपर्क साधला होता, राज्यातल्या प्रमुखांशी संपर्क साधला होता. आमच्या अनेक पदाधिकारी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी त्या यंत्रणाच्या पाठीशी आजही आहेत. फक्त आम्ही कुठले कॅमेरे घेऊन त्या ठिकाणी जात नाही. आम्ही या चौकशीची निष्पक्षपणे व्हावी, सत्य बाहेर यावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि आज आपल्या माध्यमातून अजून राज्याच्या आणि देशाच्या प्रमुखाला एवढंच सांगणं आहे की या चौकशीचं अंतिम सत्य लवकरात लवकर बाहेर यावं. हाच प्रश्न आहे की जय पवार हे स्वतःच्या वडिलांच्या विमान अपघाताच्या संदर्भात
पत्रकार परिषद घेणार होते, परंतु त्यांच्यावरती काही दबाव आहे का ते पत्रकार परिषद घेत नाही आहेत, वारंवार त्यांना पत्रकार परिषदा पुढे ढकलाव्या लागतात, हे दबाव सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल निर्माण करतात आहेत, अशा पद्धतीचं मत जे आहे ते रोहित पवार यांच्याकडनं केलं जात आहे? आमच्या पक्षात कुणाचाही कुणावरती कसलाही दबाव नाही. आमचा पक्ष हा लोकशाही पद्धतीनं चालतो. या ज्या काही बातम्या आहेत त्या वावड्या आहेत. आम्ही एक दिलानं एक मतानं या ठिकाणी काम करत असतो. हे जे काही जयदादा पत्रकार परिषद घेणार होते ते लवकरच घेतील. त्यांना जी काही माहिती अभिप्रेत आहे किंवा जी काही माहिती भेटली आहे ते आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्यांना पोहोचवायचे. त्यांचे जे काही प्रश्न असतील ते मांडतील. लवकरात लवकर ते त्यांची पत्रकार परिषदसुद्धा घेतील. ते तारीख आणि वेळ जाहीर करतील. परंतु त्यांच्यावरती कुणी दबाव टाकला म्हणून ते पत्रकार परिषद थांबवलेली नाही किंवा त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी म्हणून कुणी आग्रही केलेला नाही. त्यांच्याकडे जी काही माहिती आहे, त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांना ते मांडायचे आहेत. किंवा ज्या पद्धतीनं लोक अजितदादांच्या विमानाच्या अपघाताबद्दलचं राजकारण करतात, त्यांच्याबद्दल त्यांना बोलायचं असेल म्हणून ते पत्रकार परिषद घेणार आहेत. ते त्यांच्या वेळेनुसार, त्यांच्या सोयीनुसार पत्रकार परिषद घेतील. कुणाच्याही दबावासाठी किंवा कुणाच्याही आग्रहाखातर ते पत्रकार परिषद घेत नाहीत, तर महाराष्ट्राच्या जनतेला सत्य मांडण्यासाठी ते पत्रकार परिषद घेतील. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पक्ष ताब्यात घेतात का? कारण की तशा पद्धतीचं पत्रच समोर आलेलं आहे. स्वतः सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून सांगितलं की यापूर्वी कुणी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला असेल तर तो सगळा रद्द करण्यात यावा. तुमचा पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न होतो दोन नेत्यांकडनं काही? सुनील तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, या दोघांनी किंवा पक्षातल्या इतर नेत्यांनी अजितदादांचा पक्ष अजितदादाच्या कुटुंबाच्या ताब्यात राहावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत. ज्यांचे काही मनसुबे होते पक्ष ताब्यात घेण्याचं त्यांच्यापासून मात्र ह्यांनी पक्ष वाचवून दादाच्या कुटुंबाच्या हातात देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून सातत्यानं त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली जाते. मी सांगतो ते कशासाठी केलं, काय केलं याबाबतची इत्थंभूत माहिती आमचे वरिष्ठ नेते सांगतील. कारण अजितदादांची मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्याच्या नंतर काही लोकांनी कशा पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी केलं होतं त्या सगळ्या गोष्टीपासून काही आम्हाला त्यांच्याकडनं काही इंटेन्शन्स आले होते, काही त्यांच्याकडनं आम्हाला दिसत होतं की कशा पद्धतीनं राजकारण चालू केलेलं आहे. या सगळ्या गोष्टीपासून वाचण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागल्या असतील तर त्यांनी ते केलेल्या आहेत. परंतु अजितदादांचा पक्ष आहे तो वहिनीच्याच ताब्यात देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. परंतु काही लोक जाणीवपूर्वक यासाठी बदनाम करण्याचं काम करतायत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडण्याचं काम करतायत. अजितदादा हयात असताना त्यांना जे जमलं नव्हतं, अजितदादाच्या मृत्यूनंतर त्यांचा प्रयत्न सातत्यानं चालू आहे. त्यांना लखलाभ. आमचा पक्ष एकसंघ होता, आहे आणि राहील आणि वहिनीच्या नेतृत्वात काम करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांच्या नेतृत्वात अनेक आमच्या महिला भगिनी आहेत जे ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी सक्षम आहेत. सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली ही लवकरात लवकर त्या ठिकाणी नवीन निवडी करण्यात येतील. जी महिला सक्षम आहे, अजितदादांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी, संघटन मजबूत करण्यासाठी पूर्ण वेळ काम करेल, त्या महिला भगिनीच्या गळ्यामध्ये त्या जबाबदारी ती पडेल. लवकरात लवकर याबाबतीत वहिनी आणि वरिष्ठ नेते बसून निर्णय घेतील. नरहरी झिरवाळांच्या व्हिडिओच्या संदर्भात पक्षाची भूमिका काय आहे? त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे का पक्षाकडनं, की पक्षाकडनं त्यांना अभय दिले जाणार आहे, त्यांना मंत्रिपदावरती कायम ठेवलं जाणार आहे? जाणीवपूर्वक मी आपल्याला आधीच म्हणलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं काम काही गेल्या दिवसापासून केलं जाते. नरहरी झिरवाळ साहेबाच्या प्रकरणामध्ये सुद्धा जाणीवपूर्वक व्हिडिओ क्लब करून त्या ठिकाणी एक वेगळा व्हिडिओ दाखवण्याचा किंवा वेगळा मेसेज पोहोचवण्याचं काम काही लोकांकडनं केलं गेलेलं आहे. त्या व्यक्तीच्या संदर्भात रितसर तक्रार त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. त्याच्यावरती गुन्हाही दाखल होईल. त्या व्यक्तीनं जाणीवपूर्वक झिरवाळ साहेबाच्या स्वभावाचा फायदा घेऊन ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला होता. त्याच्यावरती रितसर तक्रार दाखल झालेली आहे. अधिकची माहिती गृह खात्याकडनं आपल्याला देण्यात येईल. परंतु जाणीवपूर्वक झिरवाळ साहेबाला या प्रकरणामध्ये गोवण्यात आलं होतं हे स्पष्टपणे व्हिडिओमध्ये दिसून येते.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.